बॅटर रेडी, बॉलर रेडी, आमचे ऑफिशियल पंच रेडी, सर्व काही रेडी आहेत. सिद्धार्थ डोके पहिले षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वर आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिला बॉल हलक्यात ऑन साइडला, फक्त सन्मान दिलाय आणि दाबांचा श्री गणेश होत असताना टाळ्यांचा गडगडाट डगआउटच्या दिशेने. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धावा धावफलकावर. इथे सानी रबाडा आणि साहिल राणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल साठी 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सेमीफायनलची मॅच आहे ऑलरेडी. प्ले बॉईज फुलपाडा संघासमोर खेळणार कोण? JKCC अर्नाला की JCCB? मोठा फटका मारायचा प्रयत्न, मोठा फटका डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. क्या बात है प्रमोद किनी सर. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. आशिष शर्मा पहा, मोठा मासा बडी मछली जाल में. इथे सानी रबाडा हलक्या हाताने सन्मान दिलाय. सिद्धार्थ डोके वेगाने येतात. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. सुरुवात चांगली आहे आतापर्यंत JKCC अर्नाळा संघाची. 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावफलकावर, 1 गडी बाद आतापर्यंत JCCB संघ. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा सन्मान दिला चेंडूला. सिंगल साठी 5 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावर. वसई विरारची आन बान शान असे आमचे डीजे ऑपरेटर डीजे मयूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या आगाशी बिग बॅश लीग 2025 मध्ये. ऑन साइडला हो चेतन कदम फेकी, फलंदाज बाद. मन चोरून पाहतय ग तुझ्या चिकन्या रुपड्याला, मन चोरून पाहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. पहा, पहिलं षटक संपलंय. 4 धावा धावफलकावर, 2 महत्वाचे गडी बाद. पहिला आपण कॅप्टनला बघितलं, इथे सानी रबाडा आणि त्यानंतर आशिष शर्मा सुद्धा बाद झाले आहेत. दडपण पहिल्या षटकामध्येच वाढलंय, अडचणी थोड्याशा वाढल्यात, परंतु साहिल राणे हा मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात. मिस्टर प्रणय आल्यात. नवीन बॅटर पहा थोड्याशा दबावामध्ये आहे. 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. मुन्ना नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राइक हँडला प्रणय. पहिलाच बॉल खेळत असताना हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा, पहिल्या षटकामध्ये 4 सिंगल 2 गडी बाद म्हणजे थोडस प्रेशर आहे. इकडून आता तुम्हाला किमान पहिले 3 षटक, तिसऱ्या षटकापर्यंत 2 बॅटरला मैदानामध्ये उभं राहावं लागणार आहे जर का या मॅच मध्ये तुम्हाला आता इतक्या धावा बनवायचे. ओहो, ये क्या हुआ? वेगवान चेंडू. साहिल राणे वीट, यष्टांच्या मागे सुद्धा वीट होता राहिले. सिद्धार्थ डोके येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. 5 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला, फेकी झाले वेगाने. ओ, फेकी झाली होती परंतु हातामध्ये चेंडू मुनाच्या आला नाही. जर काय आला असता तर चित्र बघण्यासारखं असतं. सिंगल येते. 6 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. चर्चा होते, 2 खेळाडू चर्चा करतायत. मॅच महत्वाचे. किमान 28-30 फायटिंग टोटल या मैदानावर, किमान 28-30. परंतु तो प्रयत्न करतील का? मुन्ना पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू टायमिंग नव्हतं तोपर्यंत पुन्हा सिंगल साठी जातोय. 7 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 गडी बाद झाल्यात. सेमीफायनलची मॅच आहे. प्ले बॉईज फुलपाडा संघ ऑलरेडी फायनल मध्ये एंटर झाल्यात, जिकडे मुन्नाने सुद्धा आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केले. नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होत आहेत. ओ, पुन्हा बीट यष्टांच्या मागे.
बॅटच्या टोला लागत असताना चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल साठी 8 धाबा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. आता 12 मध्ये किती आहे येणार आहेत, 12 मध्ये किती येणार आहेत, नेक्स्ट 12 मध्ये अजून किती येणार आहेत. प्रणय स्ट्राईक एंडला प्रणय हलक्या हाताने पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ फेकी झाली होती परंतु रनिंग द बिटवीन द विकेट वेगवान. 2 षटक संपल्यात, 9 धाबा. या ऐकूया डीजेला. थँक्यू. 2 षटक कंप्लीट, 9 धावा धावफलकावर. 3रं षटक मार्गस्थ आहे. प्रणय मात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. कॅप्टन स्वतः आल्यात आणि स्ट्राईक एंडला प्रणय वर्सेस प्रणय. जिंकणार कोण. पहिला बॉल, पहिलाच बॉल. वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉकचा मारा करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सिंगल साठी जातोय. 10 धावा धावफलकावरती आहेत आणि एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. चर्चा होते, चर्चा चौकाराची होणार आहे. चौकार एखादा किमान एक चौकार या 3ऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्या प्रयत्नासाठी साहिल राणेवर सर्वांच्या नजर आहेत. नेक्स्ट बॉल. ओ लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर मागील 3 दिवस झाले काय जबरदस्त त्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केले. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल साठी पहा विकेट आली आहेत, अतिरिक्त धावा येत आहेत, परंतु सिंगल सुरू आहेत, ते सुद्धा महत्वाचं आहे. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. आगाशी बिग बॅश लीग आहे. शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 24 मधून 3 संघ आपल्या समोर आहेत. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. लाल्या फेकी करतोय तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पुन्हा सिंगल येते. 13 धावा धावफलकावर. सिंगल सुरू आहेत. पहिल्या षटकापासून सुरू आहेत. त्यामधून अतिरिक्त धावा येत आहेत. विकेट सुद्धा आली आहे. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. येतोय डॉट बॉल. KCC संघाने जे काही जयू दुर्ग 11 संघानंतर जी मॅच झाली होती त्यांकडून झालेला कमबॅक सर्वांच्या मनाला भावणार आहे. काय जबरदस्त सामना झाला होता. 13 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह केले चेंडूला यावलेला. खूप चांगली फिल्डिंग. क्या बात आहे परेश जयबावकर. हा क्षेत्ररक्षक मैदानामध्ये कशा प्रकारे करतायत. 24 चेंडू मध्ये सर्वात महत्वाचं आहे म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण. तुमचे 9 खेळाडू यष्टांच्या पाठी असलेला तो सुद्धा खेळाडू बॉलर आणि तिकडून 8 खेळाडू. तिकडून तुमचे 8 खेळाडू अतिशय महत्वाचे आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू या 3ऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन प्रणय मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला प्रणय. एक चौकार. हो ब्लॉक होलचा मारा. पुन्हा ब्लॉक होलचा मारा. परंतु पहिले 3 षटक काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्यामध्ये 5 आणि तिसऱ्यामध्ये आल्यात 5 आणि अखेरकार 3 षटक संपली. 15 धावा धावफलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. चेतन कदम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिला बॉल. ओ ये क्या हुआ. हिट विकेट. फलंदाज बाद. विकेट गिरे तो नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने राहुल येतोय.
नेक्स्ट बॉल, पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, येतोय डॉट बॉल. जितके डॉट येणार आहेत तितकं तुमचं प्रेशर वाढणार आहे. किमान 20-22 धावा या मैदानावर तुम्हाला माहिती आहे. 20-22 साठी तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावी लागणार. त्यानंतर तुम्हाला किमान 38 सर्कलमध्ये 2 खेळाडू, त्यासाठी येणाऱ्या 4 मधून एखादा चौकार शोधावा लागणार आहे. एखादा चौकार, किमान एक चौकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ हो हो, जेकेसीचे खेळाडू इतक्या जोशामध्ये आहेत ना की कुठलाही चेंडूला ते अडवू शकतात. तुम्ही आमच्याकडे मारा, आम्ही तयार आहोत. आणि काय जबरदस्त फिल्डिंग आहे. अमोल त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं आणि फक्त सिंगल येते. 16 धावा धावपल करते. शेवटचे 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. स्ट्राईक एंडला साहिल आहे, साहिल राणे मैदानामध्ये अजूनही सलामीर बॅटर. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू आणि वाईट चेंडू घोषित केला. 17 धावा धावपल करते. 2 खेळाडू चर्चा करतात. साहिलसाठी एक बिग चॅलेंज असणार आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान एक चौकार शोधतोय साहिल राणे. मैदानामध्ये बांधून ठेवलाय, पूर्णपणे बांधून ठेवलाय पहिल्या चेंडूपासून. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा चेंडूला अडवलंय. परेश दैबावकर चेंडू फील्ड करतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 18 धावा धावपलकावर शेवटचे 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. लास्ट 2 बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. लास्ट 2 बॉल लेफ्ट. चेतन कदम. ओ दांडी 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 गुल. थँक यू डीजे. अक्षय नवीन बॅटर. लास्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, झेल सुटलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी घेता घेता फलंदाज बाद. आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 19 धावा धावपल करतोय. 20चं टार्गेट सेट केलंय जेसीसी बी या संघाने जेकेसीसी अर्नाळा संघासमोर. इनिंग ब्रेक ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. आल्या सर्व मानवाचे हार्दिक स्वागत. पहिली इनिंग या ठिकाणी संपलाय. पहिली इनिंग संपल्यानंतर धावफलक आपण पाहिलं 19 धावा. वाह, काय बघितलं आपण या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये. काय फिल्डिंग जेकेसीसी संघाची. असं वाटत होतं जणू काही जेकेसीसी संघाचे प्रत्येक फिल्डर आपल्या अंगाला लोखंड बांधून आलेले काय असे पडतात, ते इकडून पडतात तिकडून पडतात. अरे लागते का नाही तुम्हाला लोकांना? जबरदस्त फिल्डिंग आणि त्या जोरावरतीच 19 पर्यंत थांबवलेला आहे जेसीबी संघाला. आणि एक माफक लक्ष घेऊन उतरणार आहे जेकेसीसी अर्नाळा संघ. 24 चेंडू 20 धावांची गरज आहे. चला सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. छिलतर पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय सरळ बॅटने. ओ हो, अक्षयच्या बाजूने
चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. ए बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला. हे दोन मोठले नवरे या ठिकाणी. दोन फलंदाज धाकाळ फलंदाज खेळपट्टीवरती पहिल्या चेंडू पासून सुरुवात दर्शवून दिलाय पहिल्या चौकाराची. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. हर्ष मांगेला नारंगीचे 2 चौकार बॅक टू बॅक 1000 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल. हा कुठं नो चेंडू वरती फ्लिकचा फटका. टिकल्या झोन मध्ये चेंडू 1+1 अशा 2 धावा धाव फलकावरती ऍड झाल्या. पहा पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता. त्याचा दबाव नक्कीच जाणवतोय गोलंदाजावरती. परंतु दबावामध्ये राहायचं नाही. दबावातून बाहेर येऊन काहीतरी या मॅचला पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. या मॅच मध्ये बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी या पद्धतीचे चेंडू टाकणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे आणि विकेट काढणं गरजेचं आहे. खोल डब्याचे चेंडू हळुवारपणे खेळून काढलाय. चेंडूला एकेरी धाव घेतली गेलेली आहे. चेंडूवरती धाव फलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती ज्या ठिकाणी 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 4 मध्ये आल्यात 8. नेक्स्ट बॉल हलक्या रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. लास्ट बॉल या षटकातला. ऑन साइडला फिल्डिंग चुकीची. फिल्डिंग मध्ये चुकी काही झालाय प्रणयकडनं आणि त्याचं रूपांतर 1 रन कंप्लीट. दरम्यान पहिलं षटक संपलाय. 20 धावांचा पाठलाग करत असताना जेकेसी संघ पहिल्या षटकामध्ये लगावतोय 9 धावा यष्टीचे. जेकेसीचे पाठीराखे भूपेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शुभेच्छा देतात आपल्या आज जेकेसी संघाला. नोचा इशारा पंचांकडनं. नो +1 अशा 2 धावा अतिरिक्त स्वरूपात या ठिकाणी भेटल्या जातात. 10 धावा फलकावरती. फेकी थोडीशी खराब. आणखीन 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. आता मात्र दबावामध्ये भरपूर विपरीत घडत चाललेल्या जेसीबी संघाच्या खेम्यामध्ये जे करायला जातात ते होत नाहीये. त्याच्या विपरीतच घडायला लागलाय. परंतु तिथनं बाहेर यायचं आहे. काहीतरी करायचं या मॅच मध्ये तर नक्कीच लक्ष द्या. केंद्रित ठेवा आणि जबरदस्त चेंडू. परंतु हिट पण तितकाच जबरदस्त आणि फिल्डिंग त्याच्याहून जबरदस्त. निर्धाव चेंडू पडलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. 13 वरती धावफलक सरकलाय. 7 धावांची गरज आहे. हलक्या रीतीने खेळून काढला. रबाडा चेंडूवरती वेगाने आला होता परंतु स्वर आपल्या रन साठी वेगाने क्रीज मध्ये पोहोचतोय. 14 धावा फलकावरती. 2 बॉल बाकी. ड्राईव्ह केलाय सर्व बॅटीने. अक्षय त्या ठिकाणी आहे. फेकी करतोय स्ट्रायकर एंडला. परंतु स्ट्रायकर एंडला जितक्या वेगाने चेंडू आला त्याच्याहून जास्त वेगाने प्रणय आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. शेवटचा बॉल या ठिकाणी 16 धावा फलकावरती. 2 षटक बाकी आहेत. 2 षटकामध्ये 4 धावांची. राहुल ऑप्शनच्या बाहेर. वाईटचा इशारा.
चौकाराने मॅच फिनिश केली तर दिगंबर डिगू यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आलंय 2 धावाची गरज. चौकाराने मॅच फिनिश केली तर दिगंबर दिगू यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ऑन साइडला फिल्डिंग चांगली आहे. फेकी येईल का? फेकी या ठिकाणी गलत आणि फेकी करण्यामध्ये चूक केल्यानंतर 1+1 अशा 2 धावा आल्यात आणि मॅच फिनिश. मॅच जिंकलाय JKCC अर्नाळा या संघाने.